सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आपल्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. मग आता स्वीटीनं ठरवलं की तन्वीचा 55वा वाढदिवस धूमधडाक्यात करायचा आणि त्यातच आर्याचं बेबी शॉवर सेरेमनीसुद्धा उरकून घ्यायचं आणि झोपेपर्यंत तिचं काम सुरू होतं. तसं एक ऑर्डर दिली की सगळी अरेंजमेंट होत होती, पण त्या ऑर्डर घेणाऱ्यांना पण थीम द्यावी लागते ना, आणि ती थीम स्वीटी अरेंज करत होती. आणि काय करता येईल जेणेकरून आत्तूचा हा बर्थडे मेमोरेबल होईल असा ती विचार करत होती. एकीकडे प्रिन्स झोपला होता आणि तिचे हार्ट किंग मिस्टर आर्यन अजून रूममध्ये आले नव्हते आणि ती मधूला फोन करून म्हणाली, मधू, आता तुझाच मला आधार आहे, सांग ना आपण कसं करायचं. आणि मधू म्हणाली, डी यू डोंट वरी, माझ्याकडे खूप आयडिया आहेत आणि मी आणि इंद्रा म्हणून अँकरिंग करू, तू काळजी करू नकोस. आणि घरातल्यांनी कोणीच माईक हातात घ्यायचा नाही, रिलॅक्स राहायचं आणि सगळ्यांनी कार्यक्रम एन्जॉय करायचा फक्त. आणि स्वीटी रिलॅक्स होत म्हणाली, थँक्यू सो मच मधू. आणि तिनं फोन ठेवला. इतक्यात तिच्या शरीराभोवती तिच्या पियाजीची मिठी पडली आणि स्वीटी म्हणाली, आर्यन, आज काहीही नाही, आता तू रिलॅक्स राहा बरं आणि मलाही काहीतरी विचार करू दे. आणि आर्यन म्हणाला, जाने मन, अगं बघ तरी माझ्याकडे जर तू बघितलंस ना तर तुला 101 आयडिया सुचतील मॉमच्या बर्थडेच्या थीमच्या. आणि आता स्वीटीनं त्याच्यासमोर येऊन त्याच्या गळ्यामध्ये हात टाकले आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघितलं. आणि आर्यनसुद्धा तिच्या डोळ्यामध्ये डोळे घालून बघत आता खट्याळपणे हसायला लागला. आणि ती हसायला लागली आणि म्हणाली, हट, काहीच नाही सुचलं, तुझ्या डोळ्यात आत्ता माझ्याविषयी जे काही आहे ना ते सगळं चावट आहे. आर्यन, तू बदमाश आहेस. आणि त्यानं तिच्या कमरेत हात घालून आणखीन जवळ ओढली आणि म्हणाला, रुको तर जाने मन, मी तुला एक थीम सुचवतोय, बघ ना माझ्या डोळ्यात. आणि ती लाजून म्हणाली, नको. आणि तो म्हणाला, बरं चल, मी तुझ्या कानामध्ये सांगतो ती थीम. असं म्हणून तिचा कान त्याच्या ओठांच्या समोर घेतला आणि हळूच चावला. तसं तिच्या शरीरात एक शिरशिरी उठली आणि ती म्हणाली, आर्यन, नको ना चावटपणा. आणि आता आर्यन ऐकतोय होय. त्यानं तिला त्याच्या बोटांची जादू करून त्याची बोटं हळूहळू तिच्या शरीरावर फिरवत त्याला जे हवं होतं ते आधी केलं. दोघेही फार रोमॅन्टिक मूडमध्ये आले आणि मग दोघांचं मिलन झालं. आणि मग आर्यन बाबू बेडवर हात डोक्याखाली घेऊन म्हणाले, कसले आयडिया पाहिजेत तुला बर्थडेच्या ना. आणि स्वीटी म्हणाली, बर्थडे आहे आत्तूचा 4 दिवसांनी, तर त्यासाठी आयडिया हवी. आर्यन म्हणाला, ओके, मी तुला आयडिया शेअर करतो. असं म्हणून त्यानं फोनमधून तिला काहीतरी शेअर केलं आणि स्वीटी ते बघून खूप खुश झाली आणि म्हणाली, वाव आर्यन, ही बेस्ट आयडिया आहे. मला ना तिचा बर्थडे नेहमीसारखा करायचंच नाही, काहीतरी वेगळं हवं. आर्यन म्हणाला, मग घे ना, दिली ना तुला एक थीम. आणि मलाही माहीत होतं, हे खाणं पिणं ड्रिंक करणं नाच गाणं हे प्रत्येक पार्टीमध्ये असतंच, पण पार्टीमध्ये वेगळं काहीतरी केलं ना की मग ते लोकांच्या लक्षात राहतं. आणि प्रिन्सेसचे बेबी शॉवर सेरेमनी आहे म्हटल्यावर तर डबल काम. आणि स्वीटी म्हणाली, हो ना, आता सगळ्यांना इन्व्हिटेशन द्यायचं काम तुझं. आणि तो म्हणाला, नो बेबी, मला खूप कामं आहेत. आणि स्वीटी म्हणाली, मग आर्यन, कोण करणार हे सगळं, तू मीडिया वापर ना. आणि तो म्हणाला, बुद्धू आहेस का गं तू, मीडियाला सांगितलं तर अख्खी मुंबई येईल मॉमला बेस्ट विशेष द्यायला हॅपी बर्थडेच्या. ती म्हणाली, तसं नाही रे बाबा, तू तुझे सोर्स वापर आणि त्यांना एक नेम लिस्ट दे आणि ते काय करतील, सगळ्यांना इन्व्हिटेशन करतील. एकच मेसेज फॉरवर्ड करायचा आणि ऐक, त्यामध्ये फक्त बर्थडेचं इन्व्हिटेशन आहे असं सांग, बेबी शॉवर सेरेमनीचं नको मेन्शन करू. ते फंक्शन आपण बर्थडेच्या आधीच करणार आहे, काही मोजक्या लोकांमध्ये. आर्यन म्हणाला, का असं का. स्वीटी म्हणाली, आर्यन, बेबी शॉवर सेरेमनीमध्ये कोणाला इंटरेस्ट असणार आहे. आणि तसंही मिसेस आर्या इंद्रजित जाधव आता CEO आहेत आपल्या कंपनीच्या, त्यासुद्धा सेलिब्रिटीपेक्षा काही कमी नाहीत. त्यांच्याही जीवाला धोका आहे, कारण त्या अर्जुन सरांच्या डॉटर आहेत. तुला कळत कसं नाही रे. आणि आर्यन म्हणाला, ओके, बरोबर आहे तुझं, हे तर मी विसरलो, पण मला आणि प्रिन्सेसला डॅडनी लहानपणापासून बॉडीगार्डच्या कडेकोट बंदोबस्तात स्कूलमध्ये पाठवलेलं होतं आणि मला आता वाटतं आर्या जाधवांची झाली म्हणजे तिच्या जीवाला धोका नाहीच.
स्वीटी म्हणाली, असं नाही, तिचं लग्न झालं तरी मामांसोबत असलेलं या घरासोबत असलेलं नातं संपलं नाही ना. आणि म्हणून आपण हा कार्यक्रम बर्थडेच्या आधी घेणार फॅमिली फ्रेंड्समध्ये. आणि तू मला मदत करायची आहे. आणि जय अंकलना सांगून सिक्युरिटीचं सुद्धा बघ. आणि मामाला काहीही सांगू नको, त्यांना त्रास देऊ नको, असं स्वीटी म्हणाली. तो म्हणाला, का मामाला का त्रास द्यायचा नाही? स्वीटी म्हणाली, आर्यन त्यांचं वय झालं आहे आणि तुम्हाला बेबी हे तर तुझ्या मामांसमोर म्हण ना की मामा तुमचं वय झाले. काल मॉम आणि प्रिन्ससह दोघांना उचलून आणलं होतं त्यांनी. यावरून तरी ओळख ना त्यांचं वय झालं आहे का. आता तर उलट ते फुल एनर्जीनं सगळी कामं करतात आणि मी म्हातारा दिसायला लागलो त्यांच्यापेक्षा. आणि ती हसून म्हणाली, हे तर खरंच आहे, म्हातारा कुठला, आता झोप, असं म्हणून तिनं त्याला झोपवला. इकडे अर्जुन सरांनी सुद्धा जे काही 4-5 किस राहिले होते तन्वी मॅडमचे, ते तन्वी मॅडम झोपायला आल्यावर जबरदस्तीनं त्यांच्या डबल टिबल दिले आणि मगच अर्जुन सर झोपले. मग दुसरा दिवस उजाडला. इंद्राच्या आईची सुद्धा आता गडबडच सुरू होती. आर्यासाठी कपडे वगैरे खरेदी करायचे होते, दागिने खरेदी करायचे होते. ती बिचारी साधी भोळी होती आणि आर्याला तिनं घेतलेली ज्वेलरी कपडे आवडली की नाही कुणास ठाऊक असं तिला वाटायचं. आणि ती आर्या ऑफिसला निघाल्यानंतर म्हणाली, आरू तुला थोडा वेळ भेटेल का गं बाळा, माझ्यासोबत येशील का? आणि ती म्हणाली, मॉम तुम्ही असं का बोलताय, माझ्यासोबत चल असं म्हणा ना, परवानगी का घेता माझी? मला असं वाटतं की तुम्ही अजून मला मनापासून तुमची मुलगी मानलंच नाही. इंद्राची आई इंद्राकडे बघून हसली आणि म्हणाली, अगं तसं नाही गं, तुलाही खूप कामं असतात ना म्हणून म्हटलं, मी काय घरीच असते. आणि ती म्हणाली, नाही मॉम, स्वतःला कमी लेखू नका, तुम्ही अख्ख्या घराची काळजी घेता, आमच्या तब्येतीची काळजी घेता, प्रत्येकाच्या आवडीनिवडीचा ब्रेकफास्ट लंच डिनर बनवता आणि मग आम्ही हेल्दी राहतो आणि बाहेर जाऊन काम करतो. आमची तब्येत सांभाळण्याचं खूप मोठं काम तुम्ही करता. आणि तुम्हाला माहीत आहे, लाखो करोडो रुपयांच्या संपत्तीपेक्षा हेल्थ महत्त्वाची असते आणि ती खूप महागडी असते. कारण एकदा जर ती बिघडली तर पैसे देऊनही मिळत नाही. तर बघा तुमचं हे काम किती महागडं आणि महत्त्वाचं आहे आमच्यापेक्षा. आणि मग या सगळ्या कामासाठी बाहेरच्या लोकांना किती पैसे द्यावे लागतात माहीत आहे का? आणि तरीही कोणीच मनापासून ते काम करत नाही. तर तुम्ही स्वतःला घरात असता म्हणून कमी लेखायचं नाही, उलट तुम्ही तर आमच्या सपोर्ट सिस्टीम आहात आणि एनर्जी बूस्टर. हो ना इंद्राजी? आणि इंद्राजी मान हलवत हलवत म्हणाले, हो हो, असंच गोड गोड बोलायचं आणि माझ्या आईला स्वतःच्या बाजूने करून घ्यायचं. हे तर किती महत्त्वाचं काम असतं ना आरू. आणि आरू आता हसली आणि म्हणाली, मॉम याचं आयुष्यभर असंच सुरू राहणार. तुम्ही बोला ना, काय म्हणत होता? आणि इंद्राची आई म्हणाली, मला ना तुझ्यासाठी एक छान साडी घ्यायची आहे, तुझ्या डोहाळे जेवणाला. आणि हा शब्द ऐकून आर्या शॉक तर झालीच आणि चकितही होत म्हणाली, काहीच न कळून म्हणाली, मॉम कसलं जेवण? इंद्राची आई म्हणाली, अगं डोहाळे जेवण. आणि आर्या म्हणाली, हे असलं कसलं नाव आणि याला काय म्हणायचं? मी नाही कधी हा शब्द ऐकला. इंद्रा म्हणाला, अगं आरू तुझं बेबी शॉवर सेरिमनी, यालाच मराठीत म्हणतात डोहाळे जेवण. आणि मग आर्या हसली आणि म्हणाली, ओ आय सी. आणि आता इंद्राच्या आईचं तोंड पडलं. इथं तिला माझं डोहाळे जेवण हा शब्द कळला नाही. हसू आलं तिला, तर माझी साडी कशी आवडेल? आणि आर्या म्हणाली, काय झालं मॉम, बोला ना, तुम्ही काय म्हणत होता? आणि इंद्राची आई म्हणाली, नको राहू दे, काही नाही, तुम्ही खा आणि जा. आणि आर्या म्हणाली, मग मी खाणारच नाही आणि हा विषय दिवसभर माझ्या डोक्यातून जाणार नाही. तुम्ही बोलता की नाही आता, पटकन बोला. आणि इंद्राची आई म्हणाली, अगं मला तुझ्यासाठी तुझ्या त्या बेबी आणि असं म्हणून त्या अडखळल्या. आणि आर्यानं त्यांचा हात पकडला आणि तिला धीर देत म्हणाली, बेबी शॉवर सेरेमनी. आणि इंद्राची आई म्हणाली, हां तर त्यासाठी मला तुला एक छान साडी घ्यायची आहे आणि ज्वेलरी पण घ्यायची आहे, तर माझ्यासोबत येशील का? आणि आता आर्याला कळलं की त्यांनी घेतलेलं काही मला आवडेल की नाही म्हणून ते असं म्हणतात. आणि ती मुद्दाम म्हणाली, मॉम सॉरी, मला खूप कामं आहेत, अहो मान वर करायलाही वेळ नाही, पण तुम्ही जे घ्याल ना मला मुलगी म्हणून ते मला आवडेल, मी खरंच मनापासून सांगते. आणि तुम्ही काहीही घेतलं तरी मी घालेन, अगदी माझ्या मॉमनं घेतली साडी न घालता तुमची घालेन, कारण त्यात खूप सारं प्रेम असणार आहे. आणि तुम्हाला सांगू, 18-19 वर्षात माझ्या मॉमनं जे प्रेम दिलं ना, तितकं प्रेम तुम्ही मला दिलं एका वर्षात, म्हणून तुम्ही मला खूप आवडता. मग आता फायनल, तुम्हीच माझ्यासाठी शॉपिंग करा, मी निघाले. इंद्राजी. आणि इंद्राजी म्हणाले, हा जी चलिये. आणि मग त्यानं तिचं जेवणाचं लंचचं आईनं भरून ठेवलेलं बास्केट उचललं, तिची पर्स उचलली आणि
त्याची आई म्हणाली, अरे राहू दे, मी ठेवते. तशी आर्या म्हणाली, नाही मॉम, हे सगळं काम इंद्राजी करतील, कारण बेबी त्यांचं आहे. आणि त्यानं मान हलवली नकारार्थी आणि गुपचूप ते सगळं उचललं आणि नंदीबाईला सारखं गाडीत नेऊन ठेवलं आणि तिला दरवाजा उघडून दिला. आणि 7 महिन्याचं पोट घेऊन आर्या मॅडम ऑफिसला निघाल्या. आणि हे रोजचं रुटीन असायचं. आणि तिला बाय बाय करताना तो ड्रायव्हरला म्हणाला, व्यवस्थित जा रे. आणि आरू, मी ना तुझा हमाल झालो आहे बघ. माहीत नाही कधी माझं बेबी तुझ्या पोटातून तुझ्या हातात येणार आणि माझी सुटका होणार. तशी पाठीमागून येणारी इंद्राची आई, तिनं त्याला फटका दिला आणि म्हणाली, गप्प बस, बाप होणार आहेस ना, तर हे सगळं सहन करायचं. तिला किती त्रास होतोय ते बेबीसोबत घेऊन सगळं करताना, हे तुला नाही कळत. माहीत तरी आहे का तिला किती त्रास होतोय? आणि तुला फक्त तिचं बास्केट आणि पर्स उचलून त्रास होतोय का? आणि त्यानं हात जोडले आणि म्हणाला, नाही होत त्रास, आता खुश, चला मीही निघतो, असं म्हणून तोही त्याच्या गाडीत बसला. आणि आर्याने डोळ्याला ब्लॅक गॉगल लावला आणि रुबाबात मोबाईलमधल्या न्यूज चाळत बसली. आणि दोघांच्या गाडी एकामागे एक निघाल्या. मग ऑफिसमध्ये गेल्यावर आर्यनने सुद्धा एका मुलीला बोलवलं हाताखालच्या आणि या सगळ्यांना मेल करून इन्व्हिटेशन दे असं सांगितलं. आणि ती मुलगी थोडंसं हसून म्हणाली, आर्यन सर, आपल्या स्टाफला इन्व्हिटेशन आहे ना तन्वी मॅमच्या बर्थडेचं? आणि आर्यन म्हणाला, नाही, स्टाफचं काय काम, आणि मी नाही इन्व्हिटेशन देऊ शकत. ती मुलगी थोडीशी खट्टू झाली आणि ओके म्हणून निघाली. तसा आर्यन हसला आणि म्हणाला, स्टॉप, इतकी का नर्वस होतेस? अख्ख्या स्टाफला इन्व्हिटेशन डॅड देणार आहेत. त्यांच्या बायकोचा बर्थडे आहे ना, मग मी कसं देणार? आणि ती हसली आणि खुश होत गेली. तिच्या जवळच्या मैत्रिणींना तेवढं कानात सांगितलं की आपल्याला सरांच्या पार्टीमध्ये जाण्याचा चान्स मिळणार आहे, कारण बॉसच्या पार्टीत सामील होणं म्हणजे काही छोटी गोष्ट नव्हती. आणि बॉसने आपल्याला सामील करून घेणं त्यांच्या आनंदात हेही काही छोटी गोष्ट नव्हती. त्यात अख्खा स्टाफ म्हणजे तन्वीचा लाडका आणि तन्वी त्यांची लाडकी. आणि तिच्यापासूनच सुरुवात झाली होती वर्कर आणि बॉस यांनी एकमेकांच्या सुखदुःखात सामील होण्याची. मग आता पुन्हा संध्याकाळ झाली आणि स्वीटी प्रिन्सला तिच्या रूममध्ये घेऊन आली. सतत तन्वी अर्जुनकडे ठेवून तो मॉम डॅडला विसरून जाईल म्हणून. मग आर्यन घरी आला आणि स्वीटी त्याला म्हणाली, प्रिन्सकडे लक्ष दे थोडंसं आर्यन. आणि आर्यन मला, नो, मी कंटाळलो आहे. आणि स्वीटी म्हणाली, बघ, तुझं असं असतं आणि तुला फक्त मुलांनी तुला रिस्पेक्ट द्यायला हवा आहे, एक काम नको त्यांचं. आणि आर्यन पुरुषी अहंकार दाखवत म्हणाला, बेबी, तू वुमन आहेस आणि ही सगळी कामं वुमनची असतात. आणि स्वीटी म्हणाली, अच्छा, तुला फारच अहंकार आहे का? मेल इगो तुझा फारच दुखतोय तर मग आता ते काही नाही, आपण दोघांनी घरात आपल्या मदतीला कोणीच नाही असं समजायचं आणि आपल्या मुलांची कामं वाटून घ्यायची, घरातली कामंसुद्धा वाटून घ्यायची. आर्यन, आता तू जेवण बनवायला शिक. आणि तो म्हणाला, स्वीटी, आता मी जेवण बनवायचं का? स्वीटी म्हणाली, का नाही, मी बनवते ना. तो म्हणाला, हे बघ, मी ऑफिसला जात असतो. स्वीटी म्हणाली, तू घरी थांब, मी ऑफिसला जाते. आणि आर्यन अकडूपणा करत म्हणाला, तुला काय कळतं गं ऑफिसमधलं? आणि स्वीटी म्हणाली, आर्यन, तुझं हे वाक्य मी मामाला आणि आत्तूला सांगू का रे? मग तेच तुझं काय करायचं ते ठरवतील. बायकोला, मुलींना कमी लेखण्याचं धाडस करू नकोस. मी कुणाची भाची आहे हे जरा लक्षात ठेव. आणि आर्यन आता गप्पच बसला, कारण त्याचं हे वाक्य तन्वी अर्जुन दोघांपर्यंत गेलं ना तर त्यांच्या डोक्यात जर आलं ना तर आर्यनला बेबीचे डायपर बदलायला लावतील आणि स्वीटीला तिकडं नेऊन CEO करतील. असले मॉम डॅड आहेत त्याचं, हे त्याला माहीत होतं. कारण तन्वी अर्जुन काहीही करू शकतात एखाद्याची जिरवण्यासाठी. आणि आता तो म्हणाला, त्यांची भीती घालू नकोस मला का मग सांगतेस का? त्यापेक्षा असं सांग ना की इथून निघून जा. मी निघून जातो. ती म्हणाली, हाच पळपुटेपणा मला आवडत नाही. त्यापेक्षा असं म्हण ना की मी हे सगळं करतो, मी बेबीची जबाबदारी वाटून घेतो. आर्यन, तुला कधी कळणार जबाबदारी? पण तुझा पुरुषी अहंकार तुला हे करू देईल तर ना. आणि आर्यन चिडून म्हणाला, स्वीटी, असं बोलू नकोस, मला माझ्यावर असल्या फॉल्स कमेंट केलेल्या आवडत नाहीत. आणि स्वीटी म्हणाली, ही तुझी ऑफिसची भाषा ऑफिसमध्ये बोल. मी सुद्धा ऑफिस केलं आहे, मी सुद्धा श्रीमंत घरात लहानाची मोठी झाली आहे, पण मी सगळी कामं करते. मला स्वच्छतेची, टापटीपणाची सवय आहे. पण बघ, आपण दोघेही एकाच फॅमिलीतून बिलॉंग करत असूनही मला किती वेगळ्या सवयी आहेत आणि तुझ्या किती वेगळ्या सवयी आहेत. आणि आता आपल्या दोघांचेही हे 2 बेबी आहेत, तर कामं करायची.
आणि आर्यन वैतागून म्हणाला, ओ माय गॉड, तू किती बोलतेस, बोल काय करायचं आहे. स्वीटी म्हणाली, हे आधीच म्हणाला असता तर इतकं बोलण्याची गरज होती का. आणि त्यानं स्वीटीसमोर हात जोडले आणि म्हणाला, ओ गॉड, आता बंद कर तुझी बकबक आणि काय काम आहे ते सांग. आणि स्वीटी म्हणाली, प्रिन्सला स्वच्छ कर, त्याचे कपडे चेंज कर, त्यानं दूध सांडले अंगावर. आणि आर्यनने आता डोळे झाकले आणि ओके म्हणून प्रिन्सचे कपडे चेंज करायला घेतले. आणि प्रिन्सचं नख त्याच्या हातावर लागलं तरीही तो काहीच न बोलता स्वतःला शांत ठेवत शिट्टी मारत मारत त्याचे कपडे चेंज करत होता. आणि प्रिन्स डॅडीकडे हसून बघायला लागला, तेही पहिल्यांदा. आणि आर्यनला कळलं की तो त्याच्या शिट्टीकडे आकर्षित होतोय आणि आता डॅडीसुद्धा त्याच्यासोबत जास्त शिट्टी वाजवून त्याला खेळवायला लागला. आणि आता हळूहळू दोघांची दोस्ती होत होती. आणि त्या दोघांकडे बघून स्वीटी हसायला लागली आणि म्हणाली, याला असंच करावं लागतं, आर्यन पण ना खूप हट्टी आहे, पागल पियाजी, असं म्हणून ती हसली. आणि तिच्याकडे आर्यनने बघितलं, थोडंसं नाक फुगवलं, तोंडवाकडं केलं आणि म्हणाला, प्रिन्स चलो यहाँ से, आपण गार्डनमध्ये खेळू. आणि आता प्रिन्ससुद्धा डॅडीच्या मागे पळाला आणि दोघांचं चांगलंच जमायला लागलं. हे बघून तन्वी अर्जुन चकित झाले आणि हा चमत्कार कसा झाला. आणि स्वीटीने त्या दोघांना सगळं सांगितलं आणि तन्वी म्हणाली, त्याला तसंच पाहिजे, स्वीटी त्याच्यावर जबाबदारी ढकल म्हणजे तो जागेवर येईल. मग संध्याकाळी तर प्रिन्स अर्जुन जवळ झोपला. मग आता दुसऱ्या दिवशी सकाळी तो अर्जुनकडून दूध पित होता आणि आर्यन हळूच त्याच्या पाठीमागे आला आणि त्यानं नेहमीची शिट्टी वाजवली आणि सोफ्याच्या मागे लपला. तसं प्रिन्सनं कान टोकरले, इकडे तिकडे टुकूमुकू बघायला लागला. आणि डॅडी कुठं दिसतात का ते बघत होता. आर्यन दिसेना म्हणून त्याला रागच आला, दुधाची बाटली हातातून फेकून दिली आणि रडायला लागला. मग अर्जुनने त्याला जवळ घेतला तरी अर्जुनकडे राहीना. आणि मग आर्यन शिट्टी मारत मारत जवळ आला आणि तो आर्यनकडे झेप घेऊन गेला आणि त्याच्या तोंडामध्ये बोट घालायचा आणि कुठे शिट्टी बाहेर येते ते बघायचा. आणि आता आर्यन शिट्टी मारत नाही म्हणून त्यानं रागात त्याच्या तोंडावर झपाटा मारला त्याच्या छोट्या हाताने. आणि आता प्रिन्सचा हात पण खूप लागत होता. तसं आर्यनने मोठे डोळे केले आणि त्याच्याकडे वटारून डोळे शांत बसला. आता आर्यनला राग येतोय की काय आणि या दोघांची झालेली दोस्ती पुन्हा विस्कटते की काय अशी भीती स्वीटीला वाटली. पण आता आर्यन चिडला नाही. त्यानं स्वीटीकडे छोटंसं नेलकटर मागितलं आणि म्हणाला, आता या छोट्या टायगरचे आधी नख काढून टाकतो, फारच पंजा मारतो. आणि तन्वी म्हणाली, आर्यन अरे हळू, त्याच्या हाताला इजा होईल रे, तो खूप हलतो. अरे लहान मुलं नखं काढताना शांत बसत नाहीत, तो झोपल्यावर काढूया. तरीही आर्यननं शिट्टी वाजवत वाजवत त्याचं लक्ष स्वतःकडे वेधलं आणि ती छोटी छोटी नखं काढून टाकली. आणि आता मात्र तन्वी अर्जुनला खात्री पटली की टायगर सुधारला.